हॅलो डिअर स्टुडंट्स, बघता बघता बोर्ड एक्झाम आठवड्यावर येऊन पोचलेली आहे. सगळ्यांच्याच मनात असे बटरफ्लायज होत असतील ना, असे पोटात गोळे आल्यासारखे, घाबरले तर काय होणार, कसं होणार, जमेल का, भीती वाटतेय, अभ्यास झालाय पण असं एक टेन्शन आलंय, अभ्यास झालाच नाहीये, थोडाच झालाय, असे बरेच कॅटेगरीचे स्टुडंट्स आता सध्या बघायला मिळतील, होय की नाही. स्टुडंट्स, ऍक्च्युली हा आजचा व्हिडिओ मी तुम्हाला काही खूप ज्ञान देण्यासाठी केलेला नाहीये. माझी मुलगी 10th आहे आणि तिचं एकंदरीत सगळा अभ्यास आणि ते जे स्केड्यूल बघितल्यानंतर ॲज अ मदर मला जे काही जाणवलं ते तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी की बाळांनो, तुम्ही देखील असं करा किंवा असं करू नका. पेरेंट्सनी काय करायचं आहे थोडक्यात, बिकॉज मित्रमैत्रिणी ज्या आहेत त्याच्यासोबत तर त्यांचे पण पेरेंट्स मी बघते की बरेच पेरेंट्स असे अगदी त्यांच्यावरती खूप बर्डन टाकत असतात. की अशी पण मी काही बघितलेत पेरेंट्स की आता म्हणजे नाही 80 तुमच्या 80 पैकी पेपर असतात, 80 पैकी त्या स्टुडंटला 78 मार्क्स पडलेले होते आउट ऑफ 80, 2 मार्क्स गेलेले होते. अँड शी स्टार्टेड क्राईंग. माझी आई मला आता मारून टाकेल, 2 मार्क गेले माझे. बापरे, मी म्हटलं असे सुद्धा पेरेंट असतात. मग म्हटलं चला एकदा आपल्या स्टुडंटशी आणि त्यांच्या पेरेंट्सशी बोलूयातच रिगार्डिंग टू एक्झाम्स, त्याचं बर्डन किंवा ह्या सगळ्या गोष्टींच्या बरोबर. रिसेंटली आपल्या मोदीजींनी देखील परीक्षा पे चर्चा ह्याच्यावरती मुलांना गायडन्स केलेलंच आहे की काय करायचंय काय नाही किंवा कसं असलं पाहिजे. बट त्याच्या बरोबरीनं म्हणजे मी तुम्हाला स्केड्यूल पण सांगेनच, नो डाऊट. आणि त्याच्याशी रिलेटेड अजून सारे थोडक्यात आपण महत्वाच्या गप्पा असणार आहेत, शॉर्टमध्ये असणार आहेत. ऑब्व्हियसली तुमचा जास्त वेळ मी घेणार नाही ड्युरिंग एक्झाम. सो इथं आता मी तुम्हाला एक अशी मेथड पण सांगेन, एक सायंटिफिक मेथड. ऑब्व्हियसली सायन्सची टीचर आहे की ज्याच्या थ्रू तुम्ही अजूनही राहिलेल्या एक आठवड्यामध्ये कॉन्फिडेंटली अभ्यास कंप्लीट करून हे इथं जसं दिसतंय ना 70 to 95 पर्यंत जम्प करू शकता एक आठवड्यामध्ये. मिरॅकल होणार नाही, बट ऑल यू नीड इज डिटर्मिनेशन अँड कन्सिस्टन्सी. ह्या 2 गोष्टी म्हणजे एक ठरव, निश्चय आणि त्याच्यामध्ये असणारं सातत्य, ह्या 2 गोष्टींच्या आधारे तुम्ही हे अचीव करू शकता विदिन अ वीक. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे. 3-4 मेथड्स मी सांगत आहे इथे. यापैकी जी पहिली मेथड आहे की सगळ्यात पहिल्यांदा तुमचं टाइम टेबल काइंड ऑफ बनवायचं फॉर स्टडिंग. ऑब्व्हियसली दिवसाचं टाइम टेबल असणार आहे आता तुमचं, आणि प्रत्येक दिवसाच्या स्पेसिफिक टाइम स्पॅन मध्ये तुम्ही कोणत्या कोणत्या ऍक्टिव्हिटी करणार आहात हे तुमचं रिटर्न हवंय. मी त्या दिवशी मध्यंतरी एकदा एक तुम्हाला माझ्या मुलीचं टाइम टेबल पाठवलेलं होतं. अजूनही आम्ही तशाच पद्धतीनं दिवसाचं प्लॅनिंग करतो. सकाळच्या ह्या वेळात हे, ह्या वेळात हे, या वेळात हे, संध्याकाळी काय, दुपारी काय वगैरे. तर ते महत्वाचं ठरतं. कशासाठी तर एक रॅन्डम स्टडी तुमचा होत नाही, म्हणजे नुसतंच घेतलंय पुस्तक आणि बसलो करत असं नाही. प्रॉपर प्लॅनिंग. एक्झामला आता किती दिवस राहिलेत, पहिला पेपर आपला कोणता आहे, त्यातला तुमचा अभ्यास प्रत्येक विषय तुमचं तुम्हाला माहिती असतं की माझा कोणत्या विषयाचा किती अभ्यास झालाय. सो हे अगेन टाइम टेबल स्टुडंट स्पेसिफिक असणार आहे, प्रत्येकाला ते लागू पडणार असं नाही. सो हे टाइम टेबल तुम्ही तुमच्या विषयांच्या डिफिकल्टी वाईज तुमचा अभ्यास किती झालाय किती राहिलाय त्याच्या वाईज तुम्ही बनवून घ्या. शेवटचे 2 ते 3 दिवस अगेन इट डिपेंड्स ऑन यू. तुमचा जो पहिला पेपर असेल, आय थिंक इंग्लिश काहींचा असेल, काहींचा मराठी, जो काही असेल, तर ते शेवटचे 2 दिवस तरी डेडिकेटली तुम्ही त्या सब्जेक्टसाठी ठेवा. आणि त्याच्या आधीचे उरलेले 3-4 दिवस मग तुम्ही तुमचं स्केड्यूल बनवून घ्या बाकीच्या विषयांच्या साठी ज्याचा जसा अभ्यास राहिलेला आहे. जसं इथं मी तुम्हाला दिलेलं आहे की स्केड्यूल युअर टाइम टेबल दिवसाच्या ह्या वेळेत. मग अगेन सकाळच्या वेळेमध्ये मी तुम्हाला सजेस्ट करेन जे तुम्हाला अवघड वाटतात ते सब्जेक्ट घ्या जेव्हा आपला मेंदू फ्रेश असतो. मी तुम्हाला अजून एक महत्वाची सूचना नाही, सजेशन असं देऊ शकेन की जी तुमची एक्झामची वेळ आहे, जसं की 10:30ला तुम्ही काहीतरी जाता, 11 ते 2 तुमचा पेपर होतो वगैरे, किंवा तुमचे 40 मार्कांचे असतील तर 1 वाजता वगैरे जे संपतील पेपर तुमचे. तर
त्या वेळेस मध्येच म्हणजे जे तुम्ही आता मी काय सांगितलं तुम्हाला की पेपर पुढे सांगेन मी तुम्हाला की अजूनही सांगितलं नाही की प्रॅक्टिस करायची आहे तुम्हाला क्वेश्चन पेपर्सची. मग त्या वेळेमध्ये ती जी 11 ते 2 ची वेळ आहे तुमची साधारण, तर त्याच वेळेत तुम्ही बसून एका जागी शांतपणे वेळ लावून पेपर सोडवायचा आहे. ह्याचा एक बायोलॉजिकल एक आपल्या बॉडीला एक हॅबिच्युअल होऊन जाते आपली बॉडी आणि बरोबर इट बिकम्स रेडी की त्या वेळेत तिला कळतं की ह्या वेळेत आपल्याला हे काम करायचं आहे. सो इट्स काइंड ऑफ अ ट्रेनिंग टू अवर माइंड अँड बॉडी. सो ते एक तुम्ही करू शकता. नंतर तुमचं स्टडी मटेरियल ऑर्गनाइज्ड असावं, इकडं तिकडं इतस्ततः पसरलेलं नसावं, जेणेकरून वेळच्या वेळी योग्य त्या गोष्टी तुम्हाला सापडतील. त्यानंतर कम्फर्टेबल क्वाईट प्लेस, हे पण तुम्हाला मी ह्याच्या आधी पण ऍक्च्युली बोललेली आहे की एक जागा तुम्हाला जी आवडेल. आता ह्या वेळेचं दुपारी तर आपण कुठं बाहेर जाऊ शकत नाही, प्रत्येकालाच डेडिकेट अशी असणारी एक रूम स्टडी रूम असतेच असं नाही, परंतु त्यातल्या त्यात आपल्या घरातली अशी शांत जागा तुम्ही निवडलेली असेल. संध्याकाळच्या वेळी आणि सकाळच्या एकदम वेळी मी असं तुम्हाला सजेस्ट करेन, जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सकाळच्या कोवळ्या उन्हात अभ्यासाला बसत चला. संध्याकाळी सुद्धा जर शक्य झालं म्हणजे टेरेस असेल, छोटीशी बॅल्कनी असेल, तर मुद्दाम म्हणून तुम्ही त्या फ्रेश एअरमध्ये बाहेरच्या मोकळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही अभ्यासाला नुसतं एंटर जरी केलं तरी तुमचं माइंड एक प्रकारे फ्रेश होऊन जातं आणि त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट तुमच्या स्टडीवरती होतो. त्यामुळं सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळेस तुम्ही काय कराल, ओपन स्पेसमध्ये जिथं अगदीच खूप गोंगाट नसेल ऑब्व्हियसली अशा ठिकाणी तुम्ही अभ्यासाला बसू शकता इन ऑर्डर टू फ्रेशन अप युअर माइंड. त्यानंतर डिस्ट्रॅक्शन्स तर तुमच्या हातात सध्या काही नसतील, टीव्ही वगैरे. मी म्हणेन आता जसं पुढं सांगेन तुम्हाला मी, ठीक आहे आता बोलत नाही. आणि मग लास्ट मिनिट प्रिपरेशन तुमची जी काही राहिलेली असेल, आता तुमच्या टीचर्सनी तुम्हाला दिलेलं आहे की हा बाबांनो ह्या सब्जेक्टमधलं हे महत्वाचं आहे, तुम्ही त्या अकॉर्डिंगली त्याची लिस्ट बनवलेली असेल सब्जेक्ट वाईज चॅप्टर वाईज, तर ते एकदा डोळ्याखालून घालून घ्यायचं की ह्या चॅप्टरमधलं टीचरनी जे सांगितलं होतं ते सगळं झालंय का माझं कव्हर. फॉर्म्युली असतील, त्याच्यानंतर डेफिनिशन्स असतील, कन्सेप्ट असतील, तर ह्या छोट्या गोष्टी आपल्याला येत आहेत का, तर हे एकदा चेक करून बघा. त्यानंतरची दुसरी मेथडमध्ये मी सांगेन की तुमचं स्टडी रिव्ह्यू करा. ह्याच्यामध्ये मग येतं पेपर सॉल्व्हिंग. गो थ्रू द इम्पॉर्टंट कन्सेप्ट फर्स्ट. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं, दिवसाचं प्लॅनिंग सुद्धा करताना सकाळच्या वेळी पहिल्यांदा तुम्ही, समजा आज आपण सायन्स घेणार आहोत अभ्यासाला, सो सकाळच्या वेळेस तुम्ही पहिल्यांदा पूर्ण सायन्स 1 समजा आपला असेल आजच्या दिवसाचा अभ्यासाचा विषय, तर तो पूर्ण पहिल्या ह्याच्यात वाचून घ्या, शांतपणे वाचून घ्या. टेक्स्टबुक पूर्ण वाचायला विसरू नका. हातात पेन्सिल घेऊन, मी तुम्हाला ते कसं वाचायचं टेक्स्टबुक ह्याच्यावरती सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे की टेक्स्टबुक वाचण्याची सुद्धा एक पद्धत असते. इफ पॉसिबल लाऊडली वाचा, म्हणजे ते माइंड तुमचं कॅप्चर करतं जास्त चांगल्या पद्धतीनं. आणि मग ते एकदा इम्पॉर्टंट कन्सेप्टवरून गेल्यानंतर दुपारच्या वेळेत तुम्ही तुमचं पेपर सोडवाल आणि मग संध्याकाळच्या वेळेत नेक्स्ट डेची प्रिपरेशन करू शकता. किंवा जर तुम्हाला असं काही वाटलं की बाबा मला ह्या पेपरमधलं हे सॉल्व्ह करता आलं नाही, तर मग त्याच्यावरती तुम्ही रिव्ह्यू करू शकता. सो ह्या गोष्टी तुम्ही ह्या रिव्ह्यूइंगच्या पॉइंटमध्ये करू शकता. अगेन मी जसं मगाशी सांगितलं तसं त्या 11च्या वेळेतच तुम्ही पेपरमध्ये बसा, वेळ लावून प्रॉपर बोर्डची एक्झाम देत आहात अशा पद्धतीनं, सोबत पाण्याची बॉटल वगैरे अगदी घेऊन बसायचं ऍज इफ यू आर सिटिंग इन द एक्झाम रूम. त्यानंतर नॉलेज चेक करायचं. हे प्रॅक्टिस पेपर सॉल्व्ह करायला मी सांगितलं जसं अकॉर्डिंग टू टाइम टेबल मोठ्यानं वाचा. आणि जर त्याचं कन्सेप्ट एखादी राहिली असेल तर तुम्ही ते रिवाइज करू शकता. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा पॉइंट जो मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे की परीक्षेचा अकारण ताण घेऊ नका. बऱ्याच मुलांना अशी सवय असते की रात्रीची जागरणं करायची, ते तर बिलकुल अवॉइड करायचं. हा बाळांनो, बिलकुल रात्रीची जागरणं करायची नाहीत म्हणजे नाहीत. 6 ते 7 तासांची झोप तुमची कंपल्सरी झाली पाहिजे, त्यात कॉम्प्रोमाइज नाही. कारण रेस्ट टाइम मध्ये आपला मेंदूचं रिवायरिंग होत असतं, मी तुम्हाला ह्याच्या आधी पण सांगितलेलं आहे. अँड दॅट इज व्हेरी मच इसेन्शियल टू मेमोराइज द कन्सेप्ट्स. त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत परीक्षेच्या दिवशी सुद्धा जागरण नाही, बिलकुल नाही. ठीक आहे, तर ते तुम्ही बाकीच्या दिवसाच्या कुठल्याही वेळात ते भरून काढा, पण झोपेचा वेळ अर्धा
म्हणजे 15-20 मिनिटं सुद्धा कमी करायचा नाही. तुम्ही 7 तासाच्या जे 7.25 तास झोपलात तर चालेल, पण 6.25 तास नाही झोपायचं, हे लक्षात घ्या. कारण हे खूप इसेन्शियल आहे, खूप खूप क्रुशियल आहे. मी माझा स्वतःचा अनुभव देखील तुम्हाला सांगितलेला आहे. मी असंच जागरण करून अभ्यास केला आणि दुसऱ्या दिवशी तेच आलं जे मी अभ्यास केलेलं होतं, पण माझा मेंदू पूर्ण थकलेला होता, मला ते लिहिता आलं नाही प्रॉपरली. हे तुमच्या बाबतीत होता कामा नये. त्यामुळे रेस्ट हा एक पार्ट झाला. ब्रेक घ्या. कंटिन्युअसली असं अभ्यास करत बसलोय असं नाही. मी तुम्हाला पोमोडोरो टेक्निक शिकवलेली आहे. तुमच्या हिशोबाने, म्हणजे तुम्ही अर्ध्या तासाचं काम केलं 5-10 मिनिटाचा ब्रेक घ्या, 1 तासाचा अभ्यास केलात 15-20 मिनिटाचा ब्रेक घ्या. आता ब्रेकमध्ये तुम्ही कराल काय? अभ्यास करताना तुम्ही प्रॉपर कॉन्सन्ट्रेशन देऊन अभ्यास केला आहात, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. ब्रेकमध्ये सुद्धा तुम्ही अशा ऍक्टिव्हिटीज कराल की ज्याच्यामुळे तुमचे माइंड एकदम जे एक स्ट्रेस आलेला असतो आपल्या शरीराला आणि मनाला सुद्धा, तो निघून जाईल. मग त्याच्यामध्ये तुम्ही डान्सिंग करू शकता, अगदी तुम्ही गाणी म्हणू शकता, तुम्ही गाणी ऐकू शकता, तुम्ही थोडंफार फिजिकल स्ट्रेचिंग एक्सरसाइज करू शकता, तुम्ही प्राणायाम करू शकता. सगळ्यात बेस्ट तुमच्या डेली याच्यामध्ये डीप ब्रिदिंग. प्राणायाम म्हणजे फार काय नाही करायचं, बसायचे शांत डोळे मिटून आणि डीप ब्रिदिंग करायचं, ज्यानं तुमच्या शरीरातली ऑक्सिजन लेवल वाढेल आणि यू विल फील फ्रेश, यू विल फील एनर्जेटिक. हे एक मस्ट आहे. म्हणजे मी बाकी तुम्हाला अगदी योगासनं करा असं अगदी ते केलं तर खूपच छान खरं तर, बिकॉज एक स्ट्रेंथनिंग येतं, आळस जो आलेला असतो तो जातो, एक बॉडी आपली एकदम फ्रेश होऊन जाते, सेल्स सगळ्या ऍक्टिव्हेट होतात. तुम्ही हे प्रयोग करून बघा. थोडंसं खेळून, म्हणजे अगदी दम लागायसारखं नाही खेळायचं, जस्ट स्ट्रेच करायचे, नॉर्मल स्ट्रेचिंग करायचे, पायाचे हाताचे असे हालचाली मुवमेंट वगैरे. आणि आफ्टर दॅट यू विल फील मोर फोकस्ड अँड मोर एनर्जेटिक. त्यानंतर जसं म्हटलं ऍक्टिव्हिटी झाली. जंक फूड हे एकदम नो म्हणजे नो. जंक फूड म्हणजे आता त्याच्यात अगदी घरातलं सुद्धा तेलकट खायचं नाहीये आपल्याला, बाहेरचं तर लांबच सोडा. तुम्हाला घरातलं सुद्धा फूड ऑइली नाही खायचं आहे. साधं सात्विक जेवण जेवायचं. आता ह्याचा काय संबंध? त्याचा संबंध आहे अगेन ऍक्टिव्हिटी बरोबर. आपल्या ब्रेनचं जे ऍक्टिव्हिटी आहे ती ऍक्टिव्हिटी तुम्ही जितकं फ्रेश फ्रुट्स खाल, ज्यूस प्याल, सॅलड्स खाल, तर तेव्हा जितका ब्रेन तुमचा ऍक्टिव्ह राहील तितका, इवन मी जसं म्हटलं घरचं सुद्धा स्पायसी फूड, ऑइली फूड जर खाल्लं ना, तुमच्या ब्रेनची ऍक्टिव्हिटी ही लोअर डाऊन होते. सो स्ट्रिक्टली नो टू जंक तर झालंच, म्हणजे बाहेरचं काही नाही खाणार आहोत आपण आता. ताजं गरम आईनं बनवलेलं घरचं सात्विक जेवण जेवणार. अगेन यू बिकम व्हॉट यू ईट. तुम्ही जे खाताय ते तुमचं शरीर तुम्हाला देणार. सो जितकं हे खाल, तुम्ही सात्विक खाल, तितकं तुम्हाला त्याचे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट ह्या एक्झाम टाइम मध्ये बघाल. भरपूर सॅलड खा, उन्हाळ्याचे दिवस आहेत. पाणी सोबतच घेऊन बसायचं, म्हणजे त्याच्यात सुद्धा बरेचदा उठून कुठं पाणी प्यायला जाऊ, घरातच आहे तर आळस नाही करायचं, कंपल्सरी बॉटल शेजारी घेऊन बसायचं. आणि दिवसभरात 3 ते 4 लिटर, कमीत कमी 3 लिटर तरी तुमचं पाणी पिलं गेलं, नुसतं पाण्याच्या फॉर्म मध्ये. बाकी सरबत आणि हे असेल ते वेगळं. शक्यतो शुगरी आयटम्स खाणं अवॉइड करा, बेकरी आयटम्स खाणं अवॉइड करा. ठीक आहे. फ्रेश फ्रूट, मग तुम्ही इव्हन बसलाय ना अभ्यास करता करता, तेव्हा सुद्धा तुम्ही मग मध्ये ड्रायफ्रुट्स हे करू शकता तुम्ही, म्हणजे जे मंचिंग म्हणतो ना आपण, मग ते मंचिंग करताना चिवडा खाण्याच्या ऐवजी तुम्ही मखाण्यासारखे पदार्थ खाऊ शकता, तुम्ही ड्रायफ्रुट्स खाऊ शकता, तुम्ही फळं, ऍपल सारखी फळं खाऊ शकता, चिक्कू असतात आता, कलिंगड असतं. सो त्यानं तुम्हाला जास्त तुमच्या बॉडीला फायदा होईल. सो हे कटाक्षानं हे फॉलो करायचं आहे. त्यानंतर तुम्ही हे जसं म्हटलं म्युझिक वगैरे ऐकू शकता. आता मी जसं म्हटलं माझी मुलगी सुद्धा जेव्हा मध्ये ब्रेक घेते, मी तिला ह्या सगळ्या गोष्टी कंपल्सरी करायला लावते. अपार्ट फ्रॉम दॅट तिचा रोजचा रियाज, उद्या नाही परवा दिवशी तिचा पेपर आहे आणि तिचा रियाज अजूनही आजच्या दिवशी सुद्धा चालू आहे. एक प्रकारे तुमच्या माइंडला ते रिलॅक्स करतं. सो जे तुम्हाला आवडतात, तुमचे जे काही छंद असतील ते सुद्धा तुम्ही आत्ताच्या ह्या टाइम मध्ये जोपासू शकता फॉर अ मेंटल रिलॅक्सेशन. तुम्ही नुसता अभ्यास 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 असं केलं की मेंदू थकून जातो आणि मग तो तुम्हाला ऐन वेळेस धोका देणार. सो आपल्याला
हे अवॉइड करायचं आहे आणि त्यासाठी ह्या सगळ्या मेथड्स तुम्हाला यूज करायच्या आहेत. आता काही सूचना मला पेरेंट्सना द्यायच्या आहेत. प्लीज डू नॉट, म्हणजे त्यांच्यावरती असं एक बर्डन देऊ नका. ते त्यांच्या पद्धतीनं अभ्यास, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं अभ्यास त्यांच्या द बेस्ट जे काय करता येईल ते करत असतात. त्यांना सपोर्ट करा, परंतु डू नॉट ओव्हर स्ट्रेस देम की बाबा हे असंच झालं पाहिजे. जसं मी मगाशी एक्झाम्पल दिलं आणि ते खरं एक्झाम्पल आहे, माझ्या मुलीच्या मैत्रिणीचं एक्झाम्पल आहे ते. ती अक्षरशः रडायला लागली की 80 पैकी 78 मार्क पडलेत, आता माझी आई मला जीव घेईल माझा. असं काय, 80 पैकी 78 मार्क आहेत, काय वाईट आहे. ते लेकरू बिचारं करतंय त्याच्या पद्धतीनं. तर त्यांना ओव्हर स्ट्रेस देऊ नका. खाण्यापिण्याच्या गोष्टी जशा मी आता सांगितल्या प्रोव्हाइड करा त्यांना. घरामध्ये चांगलं वातावरण ठेवायचा प्रयत्न करा की जेणेकरून त्यांना बाकीच्या गोष्टींचा लोड त्यांच्या मनावर येणार नाही. आणि मुलांनो अजिबात नाही म्हणजे मी जसं सांगितलं खाण्यापिण्याच्या गोष्टींच्या, म्हणजे आता ऑलरेडी हा सीझन चेंज होत आहे, उन्हाळ्याचा एकदम तडका वाढलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे इवन चिवडा म्हणजे जे हे असतात ना फरसाण बिरसाण असल्या सुद्धा गोष्टी तुम्ही अवॉइड करा, कारण त्याच्यामुळे तुमचं पित्त वाढणार. पित्त वाढलं अपचन होईल. आता मी बघितलं, आता माझ्या मुलीची जी सेकंड प्रिलिम होती त्यावेळेस तिच्या बऱ्याच मैत्रिणी आजारी पडलेल्या होत्या. एकतर उन्हाचं ये जा करायला लागत होतं आणि दुसरं म्हणजे मग आता घरातलंच खात होत्या त्या सुद्धा, पण घरातलं सुद्धा खाताना काय खायचं हा एक महत्वाचा मुद्दा आहेच ना. सो स्पायसी वगैरे खाल्लं जातं बरेचदा, आपल्याला आवडतं, छान लागतं म्हणून, बट हे आत्ताच्या ऋतूनुसार सुद्धा आणि तुम्हाला ओव्हरऑल तुमचं परफॉर्मन्स जर चांगला ठेवायचा असेल तर त्यासाठी सुद्धा दॅट फूड इज अ बिग नो. अजिबात नाही खाणार आहोत आपण. ठीक आहे, तुम्ही ताक प्या भरपूर, बाकी तर ते तुमची आई देईलच, त्यात काही प्रश्न नाही. सो हे पालकांच्यासाठी पण झालं की काय तुम्ही करणार आहात. इफ पॉसिबल स्टुडंट्स रोज एक शांत डोळे मिटून एक 5 मिनिटं कसलाही विचार न करता, झोपण्याच्या आधी कसलाच विचार न करता तुम्ही हे शांतपणे बसा. सो दॅट माइंडला एक रिलॅक्सेशन मिळतं, काम होती माइंड. आणि मी अजून एक मी जे सांगते मुलांना, इव्हन माझ्या मुलीसाठी आणि माझ्या स्टुडंटसाठी सुद्धा, की तुम्ही एक काय करू शकता, एक झोपण्याच्या आधी पाणी असतं आपलं, ते पाणी घ्यायचं आणि ते पाणी असं हातात धरून, त्याला वॉटर मॅनिफेस्टेशन म्हणतात, तर ते पाणी हातात घ्यायचं आणि हातात घेतल्यानंतर त्या पाण्याशी तुम्ही पाण्याला बोलाल की मला एवढे एवढे मार्क्स मिळालेत त्याबद्दल थँक्यू. आणि असं मनात इमॅजिन करा की जे काही तुमचे ड्रीम स्कोर आहे तो स्कोर तुम्हाला मिळाल्यानंतर जितका आनंद तुमच्या मनात डेव्हलप होईल तसा आनंद तुमच्या मनात डेव्हलप होऊ द्यात. आणि ते व्हायब्रेशन्स तुमच्यातून बाहेर पडू द्यात आणि मग ते पाणी तुम्ही पिऊ शकता. तुम्ही ज्या व्हायब्रेशन्स रिलीज करता एन्व्हायरमेंटमध्ये, मी ह्याच्या आधी पण तुमच्याशी ह्याच्यावर बोललेली आहे, त्याच प्रकारच्या व्हायब्रेशन्स युनिव्हर्सकडून तुमच्याकडे रेसिप्रोकेट होतात. सो तुम्ही भीती, अँगर, फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन अशा प्रकारच्या व्हायब्रेशन्स जर रिलीज केल्या युनिव्हर्समध्ये तर तिथून पण तशाच व्हायब्रेशन्स तुम्हाला रेसिप्रोकेट होणार. म्हणून कसं होणार, काय होणार, भीती वाटते असल्या प्रकारचं बिलकुल भावना मनात ठेवायच्या नाहीत. मला सगळं येणार आहे, माझा सगळा अभ्यास झालेला आहे, मला सगळे प्रश्न व्यवस्थित सॉल्व्ह करता येणार आहेत, मी कुठल्याही प्रकारचा गोंधळ केलेला नाही, मी छान सोडवत आहे, मला छान पेपर गेलाय, असंच सारखं घोकत राहायचं. चुकून सुद्धा कुठल्याच बाबतीमध्ये निगेटिव्ह विचार सुद्धा आणायचे नाहीत. येतात कधी आपल्याला ती सवय असते बरेचदा, पण लगेचच त्याची रिप्लेस करायची विथ द पॉझिटिव्ह वन्स. म्हणजे मला पेपर अवघड जाऊ नये असं नाही म्हणायचं, मला पेपर सोपा गेलाय किंवा पेपर सोपा जावा असं बोलायचं. निगेटिव्ह शब्द त्यात ठेवायचे नाहीत, बिकॉज अवघड हाच शब्द त्या युनिव्हर्स पर्यंत जातो आणि मग तुम्हाला पेपर अवघड जातो. मला असं होऊ नये असं नाही, मला असं व्हावं. ह्या दोघांच्या मध्ये फरक आहे की नाही ह्या शब्दांच्या मध्ये. सो ते पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा, तुम्हाला खरंच छान पेपर लिहायला. पेपर ही एक छोटीशी परीक्षा आहे, तुम्हाला ह्याचे मार्क कळण्याच्या आधी तुमचं 11वीचं ऍडमिशन झालेलं असतं, पण
हे सगळं तर ह्या गोष्टी झाल्याच, पण एक आपले एक महत्वाचा एक टप्पा आहे आणि त्यात आपल्याला असे मार्क्स पाडायचे आहेत की आपण प्राऊडली सांगू शकू की मला 10वीला बाबा एवढे एवढे पर्सेंटेज होते, राईट? बरोबर की नाही? सो तुम्हाला तुमच्यासाठी आई बाबा सगळ्या परीनं त्यांच्या परीनं ते बेस्ट करत आहेत. असे कुठलेच आई बाबा नाहीत की जे तुम्हाला नाहीच म्हणतील हे नाही ते नाही ते नाही मी नाही करणार वगैरे. तर जेवढं त्यांच्या परीनं आहे त्याच्यापेक्षा जास्त ते देतात की नाही आपल्याला. सो आता इट इज युअर टाइम की तुमच्याकडे जे आहे त्यापेक्षा जास्त, आणि त्यांच्याकडे काय त्यांना पाहिजे असतं, तुम्हाला फक्त छान स्कोर करावा, तुमची ग्रोथ व्हावी, तुमची प्रोग्रेस व्हावी, एवढाच त्यांचा एक हेतू असतो, बाकी काही हेतू नसतो, होय की नाही? सो तेवढं तर आपण करू शकतो आपल्या आईबाबांसाठी, राईट? सो हे सगळ्या गोष्टी मला बोलायच्या होत्या तुमच्यासोबत. तो टेन्शन बिलकुल घेऊ नका. मी आता सांगितलं तसं पॉझिटिव्ह राहा, सारखं सारखं पॉझिटिव्ह 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 घोकायचं, त्या युनिव्हर्सला भाग पाडायचं माझ्यामध्ये ते मार्क मला पडण्यासाठी किंवा ते मला पडलेच पाहिजे त्याच्यासाठी. सो बिलकुल घाबरू नका. बाकीच्या सूचना मी तुम्हाला नंतर देईनच बिफोर युअर एक्झाम. सो छान अभ्यास करा. ऑल द बेस्ट. थँक्यू.